काय आंबू, पोट भरलं का चिप्स खाऊन तुझं? मला चिप्स लय आवडतं या. आता ते चॉकलेट आहे ते कधी देणार तू? आपण ते चॉकलेट आता चुटकी उठली की खाऊता. आता तू काय कर, मस्त तोपर्यंत आईसोबत गप्पा मारत बस, मी चाललो खेळायला. बल्ले दादा, मग चुटकी दीदी उठली की आपण खेळूता आणि खाऊता. हा पप्पा, मी पोरांसोबत खेळायला चाललो, थोड्या वेळाने येतो. हा जास्त दूर जाऊ नको, इथं जवळपासच खेळा. आपल्या त्या घरामागच्या साईडला जागा आहे बघ, पोरं येतात क्रिकेट बॉल बॅट खेळतात, तिथेच जाऊन खेळ. जास्त दूर जाऊ नको बाप्पा. हो पप्पा. आंबू ये ना माझ्या जवळ, इथं ये माझ्या जवळ येऊन बस बरं तू. मग शेवंत, आता भाऊजीचं काय चालू आहे? अरे दादा काय नाही, रोज सकाळी ऑफिसला जाणं, घरी येणं, लेकराला सांभाळणं आणि घरी पण मला थोडीफार मदत करतात बघते, तसं सगळं चांगलं आहे. आणि ताई, आता तू मागं म्हणू लागली की मला पार्लर खोलायचंय, झाला का तुझा कोर्स? नाही रे केशव, नाही झाला कोर्स पूर्ण. आता हिला सांभाळायला आंबूला कोणी नाही ना, मग मी कसं जाऊ? तिथे जाऊन कमीत कमी 4 ते 5 घंटे थांबावं लागतंय आणि मग हिला सांभाळायला कोणी नाही ना, त्याच्यासाठी पूर्णपणे झाला नाही रे. थोडंसं एखादा घंटा जाऊन येते, हिनं झोपली की बाजूच्या काकूला सांगते हिला जरा लक्ष द्यायच्यावर, तेव्हा मी जाऊन येते, एखादा घंटा बसून येते. पण ते एखाद्या घंट्यामध्ये काय कस्टमर आले तर ते बघणं होय, नाही तर मग कशाचं काय. त्यासाठी बापा आता मी म्हणलं एखादा महिना अजून थांबाव, मग गावाकडून सासूला बोलवते आणि सांगते की तिला जरा सांभाळा. मग मी माझा कोर्स पूर्ण करून घेते आणि मग बघू त्याचं टाकायचं काय नाही टाकायचं ते. माझा पूर्ण कोर्स झाला म्हणजे झालं, मग मी टाकू शकते चांगलं एखादं. बरं बरं, चांगलंच आहे की. मग आता आंबू पण लय लहान आहे ना, तिला सोडून तू करू शकत नाही, काही नाही. हो ना रे दादा, त्यामुळेच मग मी म्हणलं जाऊ दे, आता इथं आले 4 दिवस थांबते, मग त्यांनी येतील. मग आल्याच्या नंतर मग एखादा 2 दिवस जर ते थांबतो म्हणले तर त्याच्या संग थांबाव. मग जाता आम्ही आमचं तिकडे, मग नंतर एखाद्या महिन्यानं बोलवते सासूला, मग बघू काय होते काय नाही ते, है की नाही? बरं हो हो ताई, बरोबर आहे. शेवंता, भूक लागली असेल ना माय तुला? सकाळून निघली होती, आता संध्याकाळचा वेळ झालाय बघ. पोहरी कव्हा करता की स्वयंपाक? जाऊन विचारू का? बसू मग आता इथं मी? नको आई, तू बस, मी जाऊन विचारते आणि बघते काय चाललंय काय नाही ते, स्वयंपाक कुठवर आलाय ते. मला आता खरंच भूक लागली. आता आंबून खाल्ले तर चिप्स आणि बिस्किटचा पुडा, लागत नाही तिला भूक. पोहराय संग खाईल तिनं. आणि मी जाऊन येते किचन मध्ये, काय चाललंय काय नाही बघते बघ. हो जाऊन बघ. ते लय उशीर लावतात, पटपट आटपत नाही, त्याला कळतही नाही तेवढं की बापा कोणी आलंय घरी आपल्या, कराव काय काय पटकन. असं करीतायचा हात चालत नाही, दमन करत राहत. आता जाय बरं, विचार पोहरीला कुठपर्यंत आले काय नाही ते. मिनीला सांग चपात्या करत असेल तर माझ्या नावच्या 2 भाकरी टाक म्हणाव. मला भाकरच जमते बापा, चपाती बिपाती मी खाणार नाही. आणि भाजी जरा तिखट बनवू नको म्हणाव, व्यवस्थित बनव, सांग तिला जरा. हो नाही सांगते. आणि मला पण भाकरच खायची बघ, मला ते चपात्या खाऊन खाऊन लय पण कंटाळा आलाय. आज भाकरच करायला लावते वहिनीला बघ. शेवंता, एक काम कर, चपात्या कोणालाच नको, फक्त ते लेकरायसाठी 2-3 चपात्या लागतील. एक एक खातील ते, पोरं काय जास्त खात नाहीत, भातच खातात. आणि एक काम कर, तू ताईला सांग की सगळ्यासाठी ज्वारीच्या भाकरी करायला लाव. बरं दादा, सांगते की मग भाकरी सगळ्याला. बाबा तुम्हाला भाकर चावते का चपाती करायला वहिनीला? नको, मी पण चपाती खात नाही. माझ्या नावची पण भाकर नरम जरा कर म्हणाव, कडक करू नको म्हणाव. मी पण भाकरच खातो. आता कोंबड्या संग चपाती खाली तर तेवढी चव लागणार नाही. ज्वारीची भाकर लय भारी लागते बघ बापा. आणि कांदा निंबू कापायला सांगता येईल. हो हो, कांदा निंबू तर पाहिजेतच की. कोंबडं म्हणल्यावर काय, मस्त गावरान कोंबडं आणलंय तुम्ही आणि कांदा निंबू शिवाय जमल का असं? जाय मग पटकन, नाही तर करतील चपात्या पोरी. हो मी चालले, तू आंबूकडे लक्ष दे, खायचं काही खायची होती. मी हाय आंबूपाशी, तू जाय पटकन, जाऊन सांग पोहरीला. ताई स्वयंपाक झाला, आता काय राहिले बाकीचं? कांदा निंबू कापलंय का? हो ते कापून फ्रीज मध्ये कवाचच ठेवले मी. बाकीचा सगळा स्वयंपाकही झालाय, आता वाढाव का जेवण? वहिनी का स्वयंपाक होते का नाही आजच्या दिवस? आव ताई झाला व, आता जेवणच वाढायला घेऊ लागले बघा. आम्हाला ज्वारीच्या भाकरी खायच्या होत्या बरं का सगळ्यांना, बाबाला, आईला, दादाला
आम्हाला सगळ्याला ज्वारीच्या भाकरीच पाहिजे. ज्वारीच्या भाकरीच केल्या असणार ना तुम्ही कोंबड्या संग? माय नाही किंवा ताई, आम्ही तर चपात्या केल्या सगळ्यासाठी. तुम्ही सांगावं असतं की चपात्या खायच्या नाही तर वहिनी न भाकरी करा आमच्या नावच्या. तुम्ही भाकरी केल्या नसत्या का? आता एवढ्या साऱ्या चपात्या केल्या आता. त्यात काय झालं? चपात्या तुम्ही खा आणि बाकीच्या उरतील ते उद्या सकाळी खा. आता आम्हाला भाकरी टाका, सगळ्याला भाकरीच खायच्या हाता. ताई तुम्हाला उद्या सकाळी भाकर टाकून देते की वाटलं तर सगळ्यासाठी उद्या भाकरी करता येतात. आता तुम्ही चपातीच खाऊन घ्या ना. एवढ्या साऱ्या चपात्याचं काय करावं? डबा भरलाय चपात्या आहे ना. तुम्ही कशा बोलायल्या वहिनी? शोभताय तरी का तुम्हाला? नंद आली तुमच्या घरी इतक्या दिवसानंतर आणि तुम्हाला तिने सांगितलं तुम्हाला भाकरी खावा वाटायला, तुम्ही चपात्या म्हणायल्या. असं असतंय का? अव ताई असं काही नाही व. ते शिळ्या चपात्या होतील ना एवढ्या साऱ्या केलेल्या, आणि आमच्या दोघीला का त्या लय आम्ही दोघी तेवढ्या काय खाऊ शकत नाही. काही नाही तेवढ्या साऱ्या चपात्या. जरी आता रात्रीचं खाल्ल्यानं सकाळचं जरी जेवण केलं तरी तेवढं संपणार नाही. आणि सगळ्यांना जर खाल्लं तर संपतीला. उद्या ज्वारीच्या भाकरी करता येतात की काय टेन्शन तेवढं घ्यायला तुम्ही? तुम्हाला सांगितलेलं समजणं आले वाटायले. हे घर तुमच्या दोघीचंच नाही, माझं पण घर आहे हे. माझे मायबाप होतं इथं, माझे भाऊ होतं. आणि स्वतःच्या मर्जीनं घर चालवू नका, स्वतःची मर्जी चालवू नका इथं. समजलं काय? मी सांगायले ना भाकरी करा सगळ्यासाठी. बघा ताई एक काम करते, तुमच्यासाठी भाकर टाकते आणि मग बाकी सगळ्याला सांगते आजच्या दिवस चपात्या खाऊन घ्या म्हणून. मग उद्या सगळ्याला भाकरी करता येतात आहे की नाही? बरं तुमचं बी भाकरी खाऊन पोट भरल आणि त्याला बी आता मग तेवढ्या चपात्या राहणार नाहीत. काय नाही त्या घरामध्ये. तुम्हाला काही बोललेलं कळना झाले का? सगळ्याला कोंबड्या संग भाकरच खायची आहे. आता हे मी लास्ट सांगत आहे, सगळ्याला भाकरी करा आणि होता होईपर्यंत लवकर स्वयंपाक बनवा. आता भूक लागली, गमत बसू नका दोघी बी. माय काय रगेल बाई हाय ग ही. तिला लाजाय कशी वाटत नाही? वहिनी सोबत अशी बोलायली. असं हिचं बोलणं ऐकून घ्यायला का बसलो की काय इथं? माझ्या मायबापाच्या इथं काचीच कमी नाही. ही इथं येऊन नकरा दाखवायली. मायबापाचं घर झालं म्हणजे काहीचं झालं की काय? आमचं नवं की काय? आमचे नवरे होतं, माझे लेकरं बाळ होतं. नवऱ्याचं पोरीचं लग्न झालं म्हणजे तिच्या नवऱ्याचं घर तिचं राहतंय आणि ही इथं येऊन रुबाब दाखवायली. काय नाटकं चालू होतं हिचे? तुम्हाला काय झालं ताई? बोला ना. का म्हणून शांत बसल्या? या बाईचं असं ऐकून बरं तुम्हाला शांत बसा वाटायले? डोकं ठणकलं नाही का माझं? तर नुसतं डोकं ठणकायले. शिला माहित आहे का घराचा खेळ का म्हणून होते? अशामुळे होते बघ. नंदा त्याला वाटते लग्न जरी झालं तरी मायबापाचं घर तैचंच आहे म्हणून त्या इथं येतात, रुबाब दाखवतात, घरातल्या माणसाला कमी समजतात. त्याचं भावजया म्हणजे त्याला वाटतात की बस आपल्या पायाखालची धूळच आहे. आपण म्हणलं उठ उठतात आणि बस म्हणलं तर बसाव, असं त्याचं म्हणणं राहतंय. एवढा विचार कसा चुकीचा करू शकतात बापा? नंदा या बघितल्या मात्र आपल्या नंदासारखी नंद नाही रे देवा कुठं. हिला आपण मानपान देतो ना त्याच्यामुळे हिचे नखरे लय वाढले. तर हिला जर इज्जत काढून हिची बोलली ना, हिला अवकातीत बोललं ना तेव्हा ही वटणीवर येईल. नाही तर असं काय घर राहते का ग? घरामध्ये सासूबाई तर अशा बोलतात जसं कानू आपण तिच्या कोणीच नाही. म्हातारपणामध्ये तिचं कोण करणार आहे? हिची लेक येऊन करणार आहे का? आपण करणार हवा? हिला कळायला पाहिजे ना. आपण आपले मायबापा होतं गड्या इथं. आपण वहिनीला चांगलं बोलाव. हिला एवढं जर कळलं असतं ना तर हिनं अशी वाकडी तिकडे बोलून गेली नसती. हो ना ताई, माझं तर डोकं एवढं ठणकायला लागले ना आता, झन दुखायले बघा आता. ते कोंबडं गेलं चुरीत वाटायले आणि सगळ्या गोष्टी इकडे तिकडं. मला कोणाहून काही घेणं देणं राहिलं नाही असं वाटायले आता. असं नवऱ्याला घेऊन बाजूला निघून जाऊ काय की या घरातही राहायची इच्छा होईना हल्ली माझी. सासू वरडत राहते आणि सासरा तरी बरा आहे आपला बिचारा. ते तरी एक नंबर म्हणजे एका गोष्टीसाठी तरी कुठं बोलत तरी नाही आपल्याला. अगं शिला, सासरा चांगला आहे म्हणून तर मी या घरात राहिले. नाही तर ती अशी सासू जर असली, दोघं सासू सासरे दोघे सारखेच राहिले असते तर मी राहिले असते का ग? मला वाटते माय जाऊ दे, आपल्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघून राहावा. आणि ते बाबाच्या तोंडाकडे बघून राहते, लेकरं होतं लेकराच्या इकडे तोंडाकडे बघून राहते. आणि असं ते फक्त ती नंदी येऊन घरामध्ये जे खेळ करून जाते ना, सासूचं डोकं तेव्हापासूनच कुठं चांगलं राहते. फोनवर सांगत राहते त्याला बराबर बोलत जाऊ नको, विचारत जाऊ नको, तुला विचारतात का, असं तसं करून ती पूर्ण माईला सांगत राहते. आणि माय तशीच वागते आपल्या संग. आपण किती जरी चांगलं राहिलो ना तर मग ती फक्त लेकीमुळे भांडणं व्हायलेत बघ घरामध्ये तिच्या. आणि तिची लेक जोपर्यंत आपल्या याच्यावर असणार ना तोपर्यंत आपलं काहीच खरं नाही बघ. ती फक्त तिच्या माईला सांगत राहणार, तिची माय आपल्या संग वाकडं वागत राहणार. आता काही खरं नाही. आपण आपल्या नवऱ्याला जर सांगायला गेलं ना तर नवऱ्याला वाटते की मै बहीण 2 दिवस आणि 4 दिवस तुम्हाला सहन होत नाही. मात्र त्याला माहित आहे का घरामध्ये किती खेळ खड्डोबा करून जाते म्हणून. हे कोणाला सांगाव?
माय बाई लय डोकं दुखायले माझं हो ताई. तुम्हाला भाकरी करायचं तर करा, नाही तर आज जर घरात झाला धिंगाणा तर होऊ द्या गड्या. मी माझ्या नवऱ्याला सांगणार, नवरा जर ऐकला नाही तर मी जाते माहेरा. मला काही घेणं देणं नाही कोणत्या गोष्टीवरून. शीला असं बोलू नको बघ. मी काही एकटी एवढ्या भाकरी टाकू शकत नाही आणि माझ्या ताकदही राहिली नाही बघ. काही नाही, केव्हापासून कामाला लागलो. दुपारपासून तिच्या मागं पुढं हे ते करण्यामध्ये एवढा सारा मसाला ते भाकरी चपात्या करण्यामध्ये मग सगळा येळ गेलाय बघ. आता माझ्यात काही ताकद नाही आणि आपण दोघी जणी मिळून टाकूता. धिंगाणा करण्यात काही अर्थ नाही. नवरे ऐकणार नाहीत काही नाही, तर एखाद्या घंट्यासाठी आपण आपला राग असा मनामध्ये हे करून भांडणं करू आणि मग नंतर काय होणार, नवरा आपल्यापासून रुसणार आणि आपल्या मनाला विचित्र वाटणार, चांगलं वाटणार नाही, मनाचं शांती होणार नाही, काही नाही. त्यासाठी एक काम करू, ता भाकरी टाकू ता गुणानं आणि जाऊ दे. काय राग बीग धरू नये आणि आपल्या मनातला राग आपल्यालाच माहीत आहे आणि दुसऱ्याला सांगितला ना तर कत्तही ते कमी होणार नाही बघ. त्याच्यामुळं ना गपचूप मला भाकरी टाकू लाग आणि देऊता आणि झोपूता, आराम करूता बाई. आपले माझी तर कंबर एवढी दुखायली, हात पाय एवढे दुखायलेत मी सांगू शकत नाही बघ. लय डोकं माझं बी दुखायले, मात्र काय करावं आता. झाली आली बाई आता. हे 4-5 दिवस आपल्या डोक्याला असंच टेन्शन आहे. असं सहन करायचं, असं सांगाय, असं समजायचं की आपल्याला काही ऐकूच येईना झालंय. हो ठीक आहे ताई, जाऊ दे आता. काय बोला, कोणाला काय बोलण्यात अर्थ नाही, काही नाही. राग 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 मात्र आपलाच राग आहे आता. एक काम करते, मी जाते तिकडल्या रूममध्ये आणि सगळ्याला बसायला टाकते. जेवण वगैरे बाकीचं जे झाले ते टाकून येऊन देते. तुम्ही गरम गरम भाकरी टाकत राहा, मी त्याला ताटात नेऊन टाकत राहते. जमतंय का असं? हो ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. मला जेवढ्या भाकरी झाल्या मी तेवढ्या करते आणि बाकीचं तू नेऊ देत राह पटापटा गरम गरम ते सगळं स्वयंपाक. आणि त्या अवदसाला भूक लागली असेल ना त्या बाईला. आता काय बोलू नये, मात्र असे शब्द यायले तिच्यासाठी. तिनं गुणानं राहिल्यावर आपल्याला हाणायला काही हे होते काय गमाय. जाऊ दे आता, काय बोलू. मी करते भाकरी आणि पटपट नेऊन ठेव आणि पटकन आटपुता आणि झोपुता जाऊन. बरं ठीक आहे. शेवंता घरी आली आणि मग आंबू घरी आली तर किती घर भरून वाटायलंय व. हो ग, घर तर भरून वाटायलंय, चांगलं वाटायलंय. आपली लेक घरी आली, वरतून ही आंबू आपली नात. शांता आणि चुटकी कुठं गेली? अजून उठली नाही काय झोपेतून? आणि हे चिंट्या तर अजूनही बाहेरच फिरायला वाटतं. या पोराला लई पकडून आणावं लागते बापा. पोरं सुधरू देईना झालेत त्याला. नुसतं घराच्या बाहेर राहते दिवस काही खात नाही, काही नाही. याला आणू काय की जाऊन? हो स्वयंपाक झालाय वाटतं आता. जेवण वाढायचंय तर तुम्ही काय करायचं, जाऊन आणा त्या पोराला. किती वेळ खेळत बसते ती पोरग, त्याला काही नाही कळत. बरं ठीक आहे, जातो मग मी त्याला घेऊन येतो. तुम्ही ताटं बिटं लावायला सांग सुनायला आणि येतो लगेच त्याला घेऊन. आंबू भूक लागली का ग माय माझं पिल्लू? ओ मला भूक लागली आता. ते पिवले पिवले पिठ खायचे तर वलन भात खायचे. हा हो ग माय, लेकराला देते की ग माय. वलन भात खाते माझं पिल्लू. काय गाय, तुझ्या सुनेला शिकवलं नाही का नंदला कसं बोलतात ते? हा काय झालं शेवंता, का म्हणून रागात दिसायली तू एवढी? पोहरी काय म्हणलं की काय त्या दोघी जणी? राग येणार नाही तर काय होईल? तुझ्या घरी इतक्या दिवसानंतर आले, त्याला म्हटलं मला भाकर खायची तर म्हणायला का चपात्या केल्या, ताता चपात्या खाऊन घ्या, उद्या बिद्या भाकर करता येईल. असं बोलणं राहते का? म्हणलं होतं ना तुला, मी म्हणलं होतं ना त्या दोघी जुनच त्या चढेल झाल्या. त्या चढेल एक नंबरच्या. त्याच्या मायबापानं त्याला शिकवलं नाही की कसं करावं, कसं राहावं, कसं बोलावं नंदैला, सासूला कसं बोलाव. घर भेटायचं त्याला एवढं कळना झालंय की घरात आलेल्या पाहुण्यांना, आपल्या नंदला, आपल्या सासू सासऱ्याला कसं बोलावं काय नाही. हिला काही शिकवलं नाही बघ दोघीलाही बी याच्या मायबापानं. नुसतं एवढ्या चांगल्या घरामध्ये पाठवलंय लग्न करून आणि त्याच्या मनासारखंच वागावं लागतंय. आणि तुझे भाऊ मला काहीच बोलू देईना. तर म्हणतात काही बोलू नको माझ्या बायकायला. शांत बापा ताईच्या दोघांच्या शाळेच्या पुढे मला शांत राहावं लागते. मला बोलताच येईना झाले काही. मी तरी काय करू आता सांग बरं बाई तू? आई हे काही बरोबर नाही बघ, काही बरोबर नाही. मला असं वाटायला आता मी निघून जाऊ काय की मी माझ्या घरी. आणि मला काही जेवायची इच्छा बी राहिली नाही, काही नाही. मला लय राग आलाय बघ आता, काय सांगू तुला. ताई स्वयंपाक झालाय, चला म्हणलं. झाल्या का भाकरी? आता तर भाकरी करायला घेतल्या होत्या. ताई तुम्ही काय करा, हॉलमध्ये बसा, मी सगळा स्वयंपाक आणून ठेवते आणि गरमागरम ताटामध्ये भाकर टाकते तुमच्या. ताई करायल्यात भाकरी गरमागरम. शीला जरा माझी लेक घरी आली, जरा व्यवस्थित बोलायला शिका बघा दोघी बी. नाही तर माझ्या इतकं वाईट नाही बघा तुमच्या दोघीसाठी बी. आणि जेवण इथं हॉलमध्ये लावू नको, आपल्या वरांड्यात लाव. तिथं सगळेजण, बाहेरची हवा येते मस्तपैकी, थंड थंड वाटते. तिथं लाव जेवायला सगळ्याला. वाढ तिथं. बरं वाढते की, बसा तुम्ही जाऊन मग. आणि त्याला आवाज देते, मी बोलवते दादाला, तुम्ही जाऊन वाडा लावा ताट जा.
शिला, भाजी लय टेस्टी झाली बघ. असं का बाबा? बरं बरं, मला पण वाटलं नव्हतं एवढी छान होईल. मी जरा हातावर बघितलं मीठ कसं आहे काय नाही ते, मला लय भारी वाटली बघा. एवढी तिखट राहते का ग? हा, ही किती तिखट झाली भाजी. आणि तुझ्या सासऱ्याला काय आवडली काय माहीत बाप्पा. आणि ताई तुम्हाला पण तिखट लागायली का हो? एवढी तिखट राहते का वहिनी? हा, अशी भाजी करतात का? गावऱ्याने कोंबडं आणलं होतं आणि तुम्हाला साधी भाजी करता येईना काय? आणि तुम्हाला वाटत असेल नंद आली गड्या काय तिखट जा करून खाऊ घालावे आणि काढून देवा. असं नसते हो, एवढी तिखट भाजी करत नसतात. तुमच्या आई बापाने शिकवलं नाही का तुम्हाला? शेवंता, भाजी तुला तिखट कुठं लागायली? आणि आई, तू पण अशी कशी बोलायली ग? भाजी कुठं तिखट झाली जास्त? नॉर्मल तर झाली, एवढी तर आपण खातोच की नेहमी. हा दादा, तुला माहित आहे ना मी एवढी तिखट खात नाही, आईला जमत नाही, तरी एवढी तिखट करून ठेवली. मुद्दामून केल्यासारखं झालंय बापा. भाऊ हस की माझा तू, जरासं काही बोल वहिनीला. माय ताई, असं कामून बोलायला, कामून भांडणं लावायला आमच्यामध्ये. आणि मी काही तिखट केली नाही, सगळ्याला भाजी चांगली लागायली आणि तुम्हीच म्हणायला तिखट लागली. भाजीत तिला तिखट नाही, मला पण लागली. कळलं काय? तुला सांगितलं होतं जरासं साधारणतः भाजी फिक्की फिक्की बनव म्हणून. एवढी तिखट जा करून ठेवलीस. कुठे मिनी कुठं गेली? बरं, जाऊ द्या सगळं काही. मी काय म्हणतो, आज जर तुम्हाला तिखट लागत असेल तर जाऊ द्या बाप्पा, आम्हाला तर सगळ्याला चांगली लागायली. पण एक काम करा, उद्या ना पुरणपोळ्या करू. ता शेवंता, तुझ्यासाठी पुरणपोळ्या करायला लावतो बघ पोरीला. आता राग करू नको, खा गप आणि मस्तपैकी जाऊन आराम करा. हा, झोप येत असेल तुला बघ. ठीक आहे बाबा, उद्या पुरणपोळ्या करायला लावा मग वहिनीला, ते तरी खाऊ द्या गोडधर असं. काय मंडळी, बघितलं का तुम्ही आमच्या नंदबाईला खुश करण्याच्या नादामध्ये? आणि त्यांनी आम्हाला शब्दाचा मारच दिला बघा. पण एक गोष्ट, आता उद्या पुरणपोळीचा कार्यक्रम होणार आहे आणि तुम्ही पुरणपोळ्या खाण्यासाठी या बरं का. तुम्हाला पण आमंत्रण आहे. आणि हो, प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.